या सभेचे अध्यक्ष कुमार केतकर, आणखी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि मित्रांनो, आज संविधानाचा उत्सवाचा दिवस आहे. आपण खूप उत्साहप्रेमी लोक आहोत. जसं जसं एखादी गोष्ट बाजूला सरते त्यावेळेस आपण त्याचा उत्साह मानायलाच पाहिजे. तर संविधानाचे असंच आहे. आम्ही आता आजपर्यंत जास्त संविधान दिवस वगैरे ऐकत नव्हतो, पण आज सकाळपासून खूपशा अशा मिरवणुकी आणखी बऱ्याचशा काही गोष्टी होत आहेत. तर संविधान दिवस पाळला पाहिजे, कारण संविधान आपल्याला आपल्या रस्त्यावर किंवा कुठेच दिसेनासा झाला आहे. मला सुरुवातीला आपल्याला विचारावं, मला कल्पना आहे की हे काँग्रेस पक्षाचं ऑडिटोरियम आहे, पण तरी मी एक हे करतो की आपल्यापैकी कोणाला वाटते की स्वराज्य संविधान हे एक रियालिटी आहे, आणि किती जणांना असं वाटते की आभास आहे, किती जणांना वाटते की ही रियालिटी आहे? हात वर कराल? ओके, सगळे नसले तरी बहुसंख्य मला वाटते हात वर झाले. तर मला जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता वाटणार नाही की आजच्या जगात ॲटलिस्ट आपल्या भोवताल जे संविधान आहे त्याची जी अवस्था आहे, त्यामुळे आपलं जे रिपब्लिक आहे, भारताचं प्रजासत्ताक आहे, हे एक आभास ठरत आहे. कारण अजूनही निवडणुका होतात, अजूनही पार्लमेंट अस्तित्वात आहे, अजूनही सगळं काही चाललेलं आहे. तर याला रिपब्लिक का म्हणू नये? रिपब्लिकचा अर्थ काय असतो? रिपब्लिक ही संकल्पना काय आहे? लॅटिन भाषेत रेस पब्लिका असा एक शब्द आहे, तिथून हा रिपब्लिक शब्द निर्माण झाला असं म्हणतात. रेस पब्लिका म्हणजे पब्लिकची म्हणजे लोकांच्या थिंग्स ऑफ पब्लिक असं इंग्रजीत म्हणू शकतो आपण, की लोकांचा कारभार अशा तऱ्हेचा अर्थ होतो. तर मुळात अर्थ रिपब्लिकचा होतो की लोक हे सार्वभौम असतात, लोकांना सगळा काही अधिकार असतो, त्यांच्या त्या क्षेत्रावर लोक हे मालक असतात. असं आपल्याला कधी वाटलं होतं? आजची गोष्ट सोडा, आपण आजच्या गोष्टीवर येऊ, पण आज भारतात इंग्रज गेले तोपर्यंत प्रत्यक्षपणे आपल्यावर कोणाचं तरी राज्य होतं. पण त्यानंतर आपल्याला कधी वाटलं की लोक या देशाचे खरोखर मालक आहेत, असं आपल्याला वाटलं होतं का? हा एक प्रश्न आहे. आणखी ह्या उत्साहामागे आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या वेळेस असे उत्साह होतात त्यावेळेस ॲक्च्युली हा एस्केप रूट असतो. आपण त्याला एक कोणत्याही ऑब्जेक्टिफाय करून टाकतो एखाद्या इव्हेंटला किंवा एखाद्या वस्तूला, आणि त्याचं सेलिब्रेशन करत राहतो. तर आपल्याला हा विसर पडतो की त्याच्या मागं काय होतं, काय हे गोड बंगाल आहे, त्याचा आपल्याला विचार करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे आपण उत्सवात मशगूल राहतो. ते असंच होत चाललेलं आहे. तर प्रत्येकाची, कोणी माणूस असो, कोणी इव्हेंट असो, कोणी काहीही असो, त्यामागे काय झालं होतं, काय नाही किंवा त्यात काय चुका आहेत किंवा नाही, त्याचा विचार आपल्याला करण्याची मग फुरसत वाटत नाही. तर ह्या देशाचं एक वैशिष्ट्य झालेलं आहे की उत्सव करत राहा प्रत्येक गोष्टीचा, आणखी बाकीच्या गोष्टी विसरून जा. रिपब्लिक म्हणजे, आपण रिपब्लिकविषयी बोलतो, तर रिपब्लिक म्हणजे काय हे स्पष्ट करायला पाहिजे. रिपब्लिकमध्ये एक सांगितलं की लोक सार्वभौम असतात, त्यामध्ये सगळं काही येते, पण त्याचे पोटभाग म्हणजे की सगळ्या सिटिझन्स जे नागरिक आहेत त्यांना सगळ्यांना समान अधिकार असतात. त्यानंतर तिथे कायद्याचं राज्य असते, रूल ऑफ लॉ इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे. आणखी एक कॉन्स्टिट्यूशनलिझम असतो. कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे, कारण लोक मालक असतात म्हणजे काय असतं, त्यांना काहीतरी एक यंत्रणा पाहिजे ना, की
त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे की लोक प्रत्येकजण जाऊन आपली मालकी गाजवणार नाही, म्हणून त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आपण निवडून आणतो. त्याच्यासाठी निवडणुका असतात आणि त्या निवडणुकांना हा सगळा काही ढाचा, कोणी काही जादती करू नये वगैरे वगैरे, हे सगळं कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यामध्ये येते. तर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ते गव्हर्नमेंट कसं फॉर्म करायचं ते येते. त्यात मग चेक्स अँड बॅलन्सेस येतात की गव्हर्नमेंटचे प्रभाग असतात. आपल्या देशात एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणखी लेजिस्लेचर असे 3 प्रभाग मानले जातात. आणखी एक मीडिया, पण लोकांच्या वतीनं मीडिया हे करतो, त्याला पण 4था पाय म्हणतात लोकशाहीचं. तर त्याप्रमाणे यांनी एकमेकावर कसं नियंत्रण ठेवायचं, कारण एखादा विभाग आपला दायरा सोडून आपली सत्ता गाजवायला लागेल, तर पण त्याला काहीतरी कंट्रोल पाहिजे, म्हणून त्याच्यात चेक्स अँड बॅलन्सेसची सोय असायला पाहिजे वगैरे वगैरे. तर ह्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे सगळं काही असायला पाहिजे. ओके. आणखी एक कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे सत्ताधारीच नाहीत तर लोकांनी सुद्धा एक हे इथॉस बाळगायला पाहिजे की एक कॉन्स्टिट्यूशन आहे, ती अस्तित्वात आहे आणि त्याचं आपण पालन करायला पाहिजे. हे सगळं काही या रिपब्लिक या अर्थात सामावलेलं आहे. आणखी भारतात ज्यावेळेस आपली घटना लिहिल्या गेली, त्या घटनेचं आत्ताच वाचून दाखवलेलं एक प्रिॲम्बल आहे. ती प्रिॲम्बल आपल्याला ह्या भारत कसा असेल याचं एक विजन देते की आजचं म्हणजे 42nd अमेंडमेंटनंतर आम्ही भारताचे लोक अशापासून सुरुवात होते आणि आम्ही आपल्याला असा भारत कॉन्स्टिट्यूट करत आहोत जो सोव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक राहील. आणखी जो सगळ्यांना जस्टिस, इक्वॅलिटी, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी देईल, अशी एक आम्ही राज्य तयार करत आहोत असं आपण स्वतःला सांगितलं. बाबासाहेबांना मला वाटते ही प्रिॲम्बल लिहिलं, कारण प्रिॲम्बल येते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. नेहरूंनी ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन घटना समिती झाल्यानंतर पेश केलं होतं, त्यात हे सगळे शब्द नव्हते त्यावेळेस. त्यानंतर त्याच्या BN राव नावाच्या माणसांनी त्याने आपला घटनेचा आराखडा लिहिला, त्यात सुद्धा या तऱ्हेची प्रिॲम्बल नव्हती. मग असं सांगण्यात येते, अलीकडेच एका माझ्या मित्राने पुस्तक लिहिलं की बाबासाहेबाची प्रिॲम्बल. तर बाबासाहेबांना मला वाटते त्यांनी लिहिली असेल, कोणीही लिहिली असेल, त्याला काही तेवढा अर्थ नाही. पण या प्रिॲम्बलचा अर्थ हा आहे की एक भारत कसा असायला पाहिजे यातून आपल्याला एक विजन मिळते. आपल्याला ह्या संदर्भात आपल्याला प्रश्न पडतो की असा आपण भारत पाहिला का, कधी पाहिला? मोदीची जाऊ द्या, मोदीवर येऊ आपण, पण असा भारत पाहिला होता का? तर त्यामुळे असे बरेचसे प्रश्न येतात की असा आपण भारत पाहिला की असं नुसतं आपलं बोलत राहतो आपण. जी कॉन्स्टिट्यूशनचं टेक्स्ट आहे ती टेक्स्ट आणखी प्रिॲम्बल यात काहीतरी साम्य आहे का, हा सुद्धा एक थेरॉटिकल प्रश्न आहे. जे बाबासाहेबांनी घटनेचा ड्राफ्ट केला, म्हणजे असं प्रचलित वाक्य असते की बाबासाहेबांनी घटना लिहिली वगैरे वगैरे, लिहिली असेल, मानून चालू की लिहिली असेल, पण त्या घटनेचं जे टेक्स्ट आहे, जो मुळात जे आपण सुप्रीम कोर्टात जाऊन सांगतो की या कलमानुसार हे होत आहे, तर त्यावेळेस त्या घटनेचं टेक्स्ट येते. तुम्ही प्रिॲम्बल सांगत नाही की प्रिॲम्बलमध्येच भारत सोशलिस्ट आहे किंवा सेक्युलर आहे, हे सांगत नाही. तर त्या टेक्स्ट आणखी या प्रिॲम्बलमध्ये काहीतरी तारतम्य आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. आपण आजच्या घडीला येऊ तर सगळ्यांनीच हात वर केलेले होते, असं म्हणजे सगळे हात वर दिसले नाही, पण मी गृहीत धरून चालतो की इथे कोणी नसणार ज्यांना असं वाटतंय की आज रिपब्लिक आपलं चांगलं चाललेलं आहे सगळं वगैरे. ते कसं आजच्या घडीस काय झालं आहे, म्हणजे काय झालं की आपण आपल्याला एवढा ठाम विश्वास झाला आहे की रिपब्लिक एक आभास उरलेला आहे. यात काय काय झालं आहे, मोदींनी काय केलं, या मागच्या 11 वर्षात मोदींनी काय करून टाकलं या देशाचं, की आपण स्पष्टपणे बोलू शकतो की हा एक आभास उरलेला आहे, हे रिपब्लिक नाही.
काय तर आपण मोदींची जी काळी कृत्य आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ. काय झालं की सगळं काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर या देशात ज्यावेळेस मोदी सत्तेवर आले 2014 पासून, तर त्यांनी आपलं PMOचं गठन केलं. लोक पाहतच बसले, पण ह्या सगळ्या घटना आपल्याला दे हॅव बीन हॅपनिंग पासिंग अस बाय. सो त्यांनी PMO एक खूप ताकदवर PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर्स ऑफिसनं तयार केलं. त्यात सगळे गुजरातले आपले त्याचे कॉन्फिडंट IAS ऑफिसर्स वगैरे होते, सगळे जमा केले. आणखी त्यांनी ते PMOमध्ये भरले आणि PMO एक सत्ता केंद्र बनलं. या देशात होतं की कॅबिनेट किंवा आपलं पार्लमेंट वगैरे वगैरे ह्या गोष्टी होत्या, ह्याच्याकडेच खरी सत्ता होती. म्हणजे सत्ता असायला पाहिजे की गव्हर्नमेंट कसं चालते वगैरे वगैरे याच्यावर नियंत्रण असायला पाहिजे, पण ह्या गोष्टी त्यांनी निरर्थक करून टाकल्या. आज काय होतं की PMOमध्ये जे सेक्रेटरीज वगैरे असतात, मिनिस्टर्स असतात, त्यांचे सेक्रेटरीज वगैरे असतात, त्यांना काही किंमत उरली नाही. त्यांचे एक एक्स्ट्रा म्हणजे कॅबिनेटच्या बाहेर असणारे काहीतरी सिक्रेट काहीतरी वर्तुळ असते वगैरे, तिथे निर्णय घेतले जातात. आणि कोणतं ते वर्तुळाची नावं सांगायची गरज नाही, तुम्हाला बऱ्याच जणांना याची ओळख असेल, तर तिथे निर्णय घेतले जातात. ते निर्णय फक्त कम्युनिकेट केले जातात. तर सेक्रेटरीला सुद्धा PMOमधून सांगण्यात येते की असा असा निर्णय झालेला आहे. डिमॉनिटायझेशन असो किंवा GST असो किंवा कोणतेही असो, किंवा कोविडच्या वेळेस त्यांनी लॉकडाऊन केला, ते सुद्धा कोणत्याच मिनिस्टरला माहीत नव्हतं. एकाएकी त्या तिथून ऑर्डर येते की ओके असं असं झालं आणि त्यामुळे हे सगळं इम्प्लिमेंट करायचं आहे. तर मिनिस्टर्स वगैरे किंवा मिनिस्ट्रीज ह्या फक्त इम्प्लिमेंटेशनच्या एजन्सीज उरल्या आहेत, तिथे निर्णय होत नाहीत. तर हे त्यांनी हा बदल केलेला आहे. हा बदल एक फार कॉन्सिक्वेन्शियल बदल आहे, पण आपल्याला काही समजलं नाही. PMO आधीसुद्धा अस्तित्वात होते, त्यामुळे आपल्याला असं वाटलं की ओके इट्स इन कंटिन्युअम, द वॉट एव्हर इज हॅपनिंग इज जस्ट अ मॅटर ऑफ एक्सटेंट. ओके. दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं की कॅप्चर अँड वेपनायझेशन ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी. सगळ्याच्या परिचयाचे आहे की ED येतो किंवा CBIची धाड पडते किंवा ITची हे करते किंवा NIA रेड करतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्णपणे कॅप्चर केल्या. आणखी अस्तित्वात होत्या, पण त्यांनी कॅप्चर केलं आणि याला वेपनाइज केलं टू न्यूट्रलाइज दी अपोजिशन वगैरे वगैरे. ओके. तिसरी गोष्ट त्यांनी केली क्रिमिनलायझिंग डिसेंट. त्यांनी येताच त्यांनी सगळ्या इन्स्टिट्यूशनल जे स्टेटचं इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर होतं त्याचा ताबा घेतला पहिल्यांदा, की सगळीकडे आपापली माणसं फिरली. एक PMO केला आपण बोलू. त्यानंतर त्यांनी मिनिस्ट्रीजसुद्धा जितकं शक्य आहे तिथे मोक्याच्या जागेवर सगळे आपली माणसं भरली. त्यामुळे त्याच्यावर एक नेटवर्क तयार झालं की जे काही तिथून PMOचे आदेश येतात त्याच्या विरुद्ध कोणी बोलणार नाही. त्यानंतर जे डिसेंटिंग व्हायसेस आहेत, कारण हे जे इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर्स आहेत हे फॉर्मलाइज स्ट्रक्चर्स आहेत, त्याचा ताबा कोणी घेऊ शकतो. पण सिव्हिल सोसायटी आहे, ही एक अमॉर्फस गोष्ट आहे. सिव्हिल सोसायटी आता पूर्ण असे पचरंगी लोक पसरलेले आहेत देशभर वगैरे, तर यांना कसं कंट्रोल करणार. तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यांनी भीमा कोरेगाव घडवून आणलं. तर ह्यासारखे असे काही निवडक लोकांना त्यांनी तुरुंगात दाबल्यानंतर त्यांची एक दहशत लहर पसरेल देशात, आणखी कोणीही त्याच्या विरुद्ध बोलणार नाही. कारण त्यांचे प्रोफाईल असे होते की दे वेर रिप्रेझेंटिंग समथिंग लाईक अ डिसेंट. ओके. तर ह्या तऱ्हेनं त्यांनी पूर्ण डिसेंटलाच क्रिमिनलाइज करून टाकलं. असं मोदी बोलतो बरेचदा येऊन की हाँ जहाँ पे आलोचना नहीं होगा तो वो कैसी लोकशाही होगी वगैरे वगैरे. त्याच्या तो विरुद्ध करतो, एकदम त्याच्या तंतोतंत विरुद्ध करतो. तर या देशात आलोचना किंवा डिसेंटला काहीही जागा उरणार नाही असा बंदोबस्त करण्यात आला. चौथा, गव्हर्नर्स, कोर्ट रुलिंग्स अँड लेजिस्लेचर. ही गोष्ट आपल्या देशाचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे की फेडरल स्ट्रक्चर. कारण हा
ही एक डायव्हर्सिटीची लॅबॉरेटरी समजल्या जाते भारताला. इतकी डायव्हर्सिटी जगातल्या कोणत्याही देशात आपल्याला सापडणार नाही. त्यामुळे जरी आपलं सेंटर कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आपण त्याच्याकडे येऊ नंतर थोडंसं ब्रीफली, तर एक स्ट्रॉंग सेंटर म्हणून कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला तयार केलेलं होतं. पण तरीही त्यांनी जे या स्ट्रॉंग सेंटरचे व्होटरीज होते, इवन बाबासाहेबसुद्धा स्ट्रॉंग सेंटरचे व्होटरी होते, पण त्यांनासुद्धा नेहरू, पटेल, बाबासाहेब हे सगळे स्ट्रॉंग सेंटरचे व्होटरीज होते, पण त्यांनासुद्धा ते फेडरल संकल्पना डावलता आली नाही. ॲक्च्युली फेडरल संकल्पना आपल्या कॉलोनियल रेजिम रूल्सच्या दौरानच आलेली होती, पण त्यांना ते डावलता आली नाही. हे फेडरल स्ट्रक्चर पाहिजेच होतं, कारण भारत वॉज अनगव्हर्नेबल अदरवाईज. पण त्या फेडरल स्ट्रक्चरला, आणि त्याच्यासाठी मग पूर्ण यंत्रणा तयार झाली होती की ओके, स्टेटच्या लेजिस्लेचरला कोणते स्पेस राहील आणि सेंटरला काय करता येईल. तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल कदाचित की देर आर 3 लिस्ट इन द कॉन्स्टिट्यूशन. एक स्टेट लिस्ट असते, एक सेंटरची लिस्ट असते, आणखी एक कॉन्करंट लिस्ट असते, जिथे दोन्ही गोष्टी, म्हणजे दोन्ही सेंटर पण करू शकतो लॉ, आणखी स्टेट पण करू शकतो. तर ह्या तऱ्हेनं आपलं सगळ्यांना आपल्या आपल्या स्पेसेस वाटून दिल्या होत्या. तर त्यासाठी मग गव्हर्नर नेमला गेला. तर हा गव्हर्नर किंवा लेजिस्लेचर किंवा कोर्ट ह्या इन्स्टिट्यूशन्समध्ये येतात सगळे. तर याच्यावर ज्यावेळेस कब्जा झाला, तर त्यावेळेस यांना असं स्वरूप देण्यात आलं. अलीकडे तुम्ही पाहिलं असेल, आपल्या अलीकडे म्हणजे गवई चीफ जस्टिस होते परवा त्या, तर एक निर्णय घेण्यात आला 5 जजेसची बेंचनी. त्यांनी जो आधीचा एक निर्णय होता पार्टीवाला जस्टिसनी घेतलेला, त्याच्या बेंचनी घेतलेला, की गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट ज्यावेळेस स्टेटचं काहीतरी बिल येते त्यांच्याकडे, तर त्याला त्या 3 महिन्यामध्ये पास करावं लागेल. या बेंचनी त्याला काढून टाकलं की अशी घटनेत कुठे लिहिल्या गेलेलं नाही आहे की टाईम लिमिट लिहिला गेला नाही, त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही. अँड गवई, मी कालच त्यांचा इंटरव्ह्यू बघत होतो, तर तिथेसुद्धा त्यांनी सफाई दिली की ऑपरेटिंग पार्टमध्ये हे नाही म्हणून. मी आज माझं आर्टिकल आलं असेल आज किंवा उद्या येईल कदाचित वायरमध्ये, तर त्याच्यावर मी लिहिलेलं आहे की बेसिकली इट ॲक्च्युली अनल्ड समथिंग लाईक अ फेडरल स्ट्रक्चर विथ 1 स्ट्रोक. ओके, याला ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट काही निर्णय घेते त्याला एक संदर्भ असतो, त्या संदर्भात निर्णय घेतले जातात. नाहीतर कॉन्स्टिट्यूशनचे इंटरप्रिटेशन कोणीही करू शकते. इंग्रजीत लिहिलेली आहे, कोणी चांगला इंग्रजी जाणणारा माणूस कोणीही करू शकेल. बट दिस आर नॉट काइंड ऑफ थिंग्स विच आर एक्सपेक्टेड फ्रॉम सुप्रीम कोर्ट. ओके, सो तिथे सुद्धा तर ह्याला एका तऱ्हेनं तुम्ही स्टेट लेजिस्लेचरमध्ये काहीही ठरवा, काहीही तुम्ही करा, तो सेंटरचा एजंट बसलेला आहे गव्हर्नर, तो काहीच करणार नाही. म्हणजे डू नथिंग, दॅट्स ऑल. त्याला काही करायची गरज नाही, त्याला तो चूप राहील, बस, दॅट्स ऑल. आणि तुम्हाला तो न्यूट्रलाइज करू शकेल. त्यानंतर त्यांनी काय केलं की फिस्कल सेंट्रलायझेशन अँड फायनान्शियल लिव्हरेज ओव्हर स्टेट. तर ऐकलं असेल तुम्ही की सगळेजण बोंबलतात ते GST वगैरे लागू केल्यानंतर स्टेटला, बिकॉज स्टेटचा जो फिस्कल पॉवर्स होते, जे टॅक्सेशनचे पॉवर्स होते वगैरे, ते सगळे काढून टाकले. आणखी आता GST हा सेंट्रली गव्हर्नड आहे, तर GST काउन्सिल असतो, तर तो सगळं मॅनेज करतो हे सगळं काम सेंटरच्या वतीनं. तर असं झालेलं आहे. आणखी त्यावेळेस तो GSTची जी भरपाई असते तीसुद्धा स्टेटनं देण्यात येत नाही, किंवा जे सेंट्रल स्कीम्स असतात स्टेटमध्ये, डेव्हलपमेंटच्या स्कीम्स असतात, त्यांना स्टेटला स्क्वीज करण्याकरता तो त्याला एक वेपनच्या दृष्टीनं किंवा त्याच्या लिव्हरच्या दृष्टीनं तो ऑपरेट करतो, आणखी त्या स्टेटनं सगळं काही न्यूट्रलाइज करून टाकलो. कॅप्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रेग्युलेटर्स अँड अपॉइंटमेंट पॉलिटिक्स. हे जे रेग्युलेटर्स आहेत वगैरे, जसं इलेक्शन कमिशन आहे किंवा CAG आहे किंवा सॉलिसिटर जनरल आहे किंवा असे बरेचसे आपल्या घटनेच्या इन्स्टिट्यूशनल ढाच्यामध्ये असे लोक येतात जे रेग्युलेटर्स आहेत. त्यांच्या अपॉइंटमेंट आपल्या हातात केलं. अगेन ही गोष्ट तुम्हाला सगळ्याच गोष्ट सांगता येणार नाही ब्रीफली, पण इलेक्शन कमिशन
इलेक्शन कमिशन ही एक कॉन्सिक्वेन्शियल गोष्ट आहे. ह्या देशाच्या डेमोक्रेसीचा तो वॉचडॉग आहे. हां, जर तो इलेक्शन कमिशन एक रेफरी आहे या बऱ्याचशा पार्टीज आहेत आपल्या ह्याच्यात आणि ते इलेक्शन लढतात आणि लोकांचं प्रतिनिधित्व करण्याकरता ते तिकडे उतरतात मैदानात आणि त्याचा एक रेफरी असतो इलेक्शन कमिशन. तो ठरवतो आणि तो निर्णय देणार की कोण जिंकलं. तर तो इलेक्शन कमिशनची अपॉइंटमेंट आपल्या हातात त्यांनी घेतली. सगळा तो सुप्रीम कोर्टाचा लॉ वगैरे डावलून त्यांनी आपला ॲक्ट आणला की चीफ जस्टिस या कमिटीत राहणार नाही. तो स्वतः कोणाला तरी आपल्या मिनिस्टरला ठेवेल त्या कमिटीत आणि 3 जणांची कमिटी ही डिसाईड करून टाकेल. आणि एक नमुना आपला ज्ञानेश कुमार नावाचा नमुना आपल्याला इलेक्शन कमिशन मिळाला. त्याच्यावरून आपल्याला हे स्पष्ट होते की त्यांच्या अपॉइंटमेंट, त्यांचे प्रमोशन्स, त्यांचे त्याच्या बढत्या वगैरे सगळं काही सेंट्रलाइज करून केंद्राच्या हातात आलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेशन कल्चर ऑफ लॉयल्टी अँड पनिशमेंट. तर हे कल्चर तयार झालेलं आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये की सगळ्यांनी फक्त एका जी रुलिंग पार्टी आहे त्याला लॉयल असायला पाहिजे. आणखी नसलं तर मग त्यांना पनिशमेंट. असे कितीतरी उदाहरणं आहेत आणि अधूनमधून तुम्हाला परिचयाचे असतीलच. कारण काही तुम्ही तिथे करा, पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन असं काही एक सूत्रानं बांधलं गेलेलं आहे की तिथे कोणी एक सरकारविरुद्ध शब्दसुद्धा उच्चारू शकत नाही. असं वातावरण, असं कल्चर निर्माण केलं गेलेलं आहे. 8 कंट्रोल ओव्हर नॉलेज अँड नरेटिव्ह. संपूर्ण याच्यात तुम्हाला माहीत असेल मन की बात वगैरे वगैरे सगळे काही एकतर्फा काइंड ऑफ कम्युनिकेशन होते. दिस प्राईम मिनिस्टर हॅज नॉट हेल्ड एनी प्रेस कॉन्फरन्स ओव्हर लास्ट 11 years. जगातलं सगळ्यात एकमेव उदाहरण आहे. Okay, even a dictators also held press conferences, but this man has never held any press conference so far. So this is an example. This is only जो काही म्हणेल ते तेवढंच फक्त नरेटिव्ह. स्कूलचे सिलेबसेस आपलं करिक्युलम चेंज झाले आहेत. मुघल हिस्ट्री सगळे त्या वरुण ग्रोवरच्या भाषेत सांगायचं ते ताजमहाल कोणी बांधला, आता गॅप कसा फिल करणार, तर काहीतरी श्रीवास्तव डायनेस्टी आली होती इथे वगैरे वगैरे. तर असा जोक झालेला आहे. पूर्ण देशाची हिस्ट्री म्हणजे एक जोक आहे, ए स्टँडिंग जोक, आणि त्यांनी ही करून ठेवलेलं आहे. 9 इलेक्टोरल लिव्हरेज अँड PTP डिस्टॉर्शन्स. आपण याच्याकडे नंतर येऊ, कारण हे जे आपल्या देशातलं एक मुख्य कारण आहे हे असं होण्याच्या मागे, ही जी इलेक्शन सिस्टीम आहे या देशात ज्यावेळेस आणल्या गेली त्याच्याकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे. पण कोणाचंच इथे लक्ष जात नाही. ही एक दुःखद गोष्ट आहे. आपण खूप आपले सिरात तानू संविधान की जय म्हणतो, पण आपल्याला हे समजत नाही हे असं कसं घडलं. हे मोदी एक माणूस, आपला टपरी माणूस येऊन इथे असं कसं घडू शकतो, पूर्ण देशाला गुंडाळून ठेवू शकतो, असं हे होते कसं संविधान असताना. तर दिस इज व्हॉट नीड्स टू बी थॉट अबाउट. नॉर्मलायझिंग इमर्जन्सी स्टाईल गव्हर्नन्स विदाउट इमर्जन्सी. पूर्ण देशभर एक तऱ्हेनं अघोषित काय म्हणतात आणीबाणी तर ती चालू आहे आणि त्याच्यासाठी त्याला इमर्जन्सीची घोषणा करावी लागली नाही. जशी इंदिरा गांधीला आपले कॉन्स्टिट्यूशन वाचून कलम हे करून ह्या कलमान्वये आम्ही आता इमर्जन्सी डिक्लेअर करत आहोत वगैरे वगैरे करावं लागलं, तसं करावं नाही लागलं. ते पूर्णच नॉर्मलाइज झालं आहे की इथे इमर्जन्सी सारखंच वातावरण राहणार, असं पूर्ण नॉर्मलाइज झाल्यासारखं झालेलं आहे. आणखी हे आपण स्वीकार केलेला आहे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी मुळे आपल्याला प्रश्न पडतो की हे कोणतरी निवडणुकीच्या प्रक्रियेत एक पार्टी निवडून येते. ह्या देशात या रिपब्लिक स्टेटमध्ये हे अनुस्यूत आहे की विदाऊट एनी व्हायलन्स और एनिथिंग निवडणुकाच्या मार्गानं सरकार बदलेल, हे आपल्याला अनुस्यूत होतं. तर त्याप्रमाणे इथे 2014मध्ये भारतीय जनता पार्टी नावाचं ची पार्टी सरकारवर म्हणजे सत्तेवर आली. आणखी नरेंद्र मोदी नावाचा माणूस तिथे सत्तेवर आला.
यात काही हे झालेलं नाही. मग झालं काय की एका एक घटनेनं पूर्ण देशाचा पूर्ण ढाचा एकदम गुंडाळून ठेवण्यात आला. आज अशा तऱ्हेनं हे करण्यात आलं की एक खूप काय म्हणतात खूप आशावादी लोक आहेत त्यांना सोडलं तर असं वाटेल की हे जेवढा काही बदल देशात घडला गेला तो एक तऱ्हेनं इर्रिवोकेबल आहे. म्हणजे त्याला परत आपण पूर्ववत करू शकू हे सुद्धा मला पर्सनली मान्य नाही. हे आपल्याला परत आपल्याला याची घडी असं परत तशीच बसवू शकू आपण असं मला तरी वाटत नाही. ते एवढा मोठा बदल या देशामध्ये घडत आलेला आहे आपल्या डोळ्यासमोर. ते असं कसं झालं हा एक मोठा प्रश्न आहे. ती ह्या प्रश्नाचं आपल्याला म्हणजे अंतर्मुख होऊन आपल्याला विचार करावा लागेल. कारण नुसतं हे करून चालणार नाही की हे आभास आहे किंवा काय आहे. तर आपल्याला जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आपल्याला असं कधी वाटलं होतं की देश या देशाचे लोक या देशाचे मालक आहेत. ह्या देशाचे मालक नाही कधीच वाटलं नव्हतं. कारण जे काही चालत होतं एक कंटिन्यूमध्ये चालत होतं. 1947मध्ये ज्यावेळेस आपल्याला सो कॉल्ड स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जे कॉलोनियल राज्य होतं त्या आपण जसंच्या तसं आत्मसात केलं आहे ना. एनीबडी हॅज डाऊट? स्टेट जे कॉलोनियल स्टेट होतं ब्रिटिश स्टेट होतं ते जसंच्या तसं आपण स्वीकारलं. तोच इन्स्टिट्यूशनल ढाचा, त्याच प्रोसेसेस, तेच लॉस, तेच कोड, तेच माणसं, तेच IAS ऑफिसर, तेच IPS ऑफिसर. त्यात काडीचाही बदल झालेला नव्हता. एक बदल झाला एका मोठ्या सिलेब्रेटरी मोडमध्ये. तो म्हणजे 3 वर्षभर आपण ती कॉन्स्टिट्यूशन बनवली. ती कॉन्स्टिट्यूशन बनवली. ती कॉन्स्टिट्यूशनसुद्धा मायकेल ड्रेचरच्या शब्दात सांगायचं तर त्यातले 250 395 त्या काळच्या कलमापैकी 250 कलमं जसेच्या तसे किंवा थोड्याफार बदलांनी 1935 ॲक्ट जी ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन होती लास्ट तिथून घेतलेली होती. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनीच आपली ज्यावेळेस हा प्रश्न कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आला की काय याच्यात हे केलं तुम्ही तसंच तर आहे होतं वगैरे तर त्यावेळेस बऱ्याच जणांनी असं भाष्य केलं की आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही एक कंटिन्युटी ठेवली आहे, सातत्य ठेवलं आहे. आणि बाबासाहेब नन अदर दॅन बाबासाहेब आंबेडकर सेड दॅट कॉन्स्टिट्यूशनवर कोणाचा कॉपीराईट नसतो. जे काही चांगलं आहे ते आम्ही कुठूनही घेणार. तर त्याप्रमाणे जे काही असो तर इव्हन कॉन्स्टिट्यूशन इज ऑलमोस्ट अ रिप्लिका ऑफ 1935. मग काय बदललं कॉन्स्टिट्यूशन? आता हा प्रश्न येतो की कॉलोनियल स्टेट हे काही लोकांवरती स्टेट नव्हतं. म्हणजे लोकांवर म्हणजे माहीत नाही पण प्रो पीपल नव्हतं. ओके, लोकांच्या फायद्यासाठी लोक कल्याणकारी त्याच्यासाठी ब्रिटिश इथे आलेले नव्हते. स्पष्ट आहे. मला वाटतं ते स्पष्ट करण्याची गरज नाही. तर तेच स्टेट तेच उपकरण राबवून आपण लोकांचं कल्याण कसं करणार आहोत. लोकांना आपण त्याला नुसतं शब्दानं म्हणून चालणार नाही की तुम्ही सार्वभौमात आजच्या 12 वाजता तुम्ही सार्वभौम झालात असं म्हटल्यानं होईल लोक त्याचे मालक. पण हे असं झालेलं आहे. तर आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही. कोणी याला प्रश्नांकित केलं नाही की याच्यात काय झालं, काय होतं. व्हाय आर यू मेकिंग अस फूल हे कोणी पण असं विचारलेलं नाही. तर ह्यामुळे आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे होता. तर मी आपलं की हे जे एवढा मोठा कॉन्सिक्वेन्शियल बदल झाला ते आपल्याला समजायला पाहिजे होतं की दिस इज व्हेरी समथिंग लाईक देर वॉज समथिंग रॉंग विथ द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. These kinds of things must have been wrong with the constitution itself, and that we could have really paid attention to, but nahi. तर काय झालं आपले जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे जे फीचर्स आहेत मी सांगून आता मी 10 गोष्टी अशा चित्रित करण्याकरता सांगितलं की मोदींनी काय केलं याला डिस्ट्रॉय करता रिपब्लिकल डिस्ट्रॉय करण्यासाठी. तर तेवढ्याच गोष्टी मी सांगतो की कॉन्स्टिट्यूशन कशी याला रिस्पॉन्सिबल आहे
की हे मोदी जे हे करू शकला हे कसं करू शकला. कारण त्यांनी असं कोणताच कॉन्स्टिट्यूशनची कोणतीही अमेंडमेंट त्याला करावी लागली नाही. आणखी त्या जे काही अस्तित्वात आहे त्याचाच उपयोग करून त्यांनी हे सगळं काही त्यांना डिव्हास्टेट करून टाकलेलं आहे. तर आपल्याला ह्याचा हे करायला आपली कॉन्स्टिट्यूशन काय आहे की प्राईम मिनिस्टर सेंट्रिक आहे कॅबिनेट सिस्टम. तर प्राईम मिनिस्टरला खूप अहम मान्यता आहे तिथे. सो PM कंट्रोल्स कॅबिनेट फॉर्मेशन, PM controls bureaucracy, PM controls over legislative agenda. The Constitution does not provide internal party democracy requirements, collective cabinet accountability mechanism, limits on PM domination of parliament. तर PM असा माणूस इथे कॉन्स्टिट्यूशनच्या अनुसार PM असा माणूस होतो की एकदा तो PM बनला की तो एक त्याला क्वासाई प्रेसिडेन्शियल पॉवर्स येतात. आणखी प्रेसिडेन्शियल सिस्टममध्ये जे प्रेसिडेंटवर चेक असतात त्या चेकचं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही असं उद्धृत केलेलं नाही. त्यामुळे हा सर्व शक्तिमान माणूस म्हणून निर्माण होतो. त्याला काहीही उरत नाही, त्याला सगळेच पॉवर्स आहेत. आधीच्या प्राईम मिनिस्टरनी थोडी एक मॉरॅलिटी ठेवून हे सगळं केलेलं नसेल, पण एक कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनच्या दृष्टीनं पाहतो म्हटलं तर हे अशी गोष्ट आहे. त्यामुळे मोदी कुड ॲश्युम बिकॉज दीज पीपल हॅव कम विथ दॅट इंटेंट टू टेक कंट्रोल ऑफ थिंग्स अँड चेंज इट टू हिंदू राष्ट्र. सो necessarily he would actually do such kind of things because this was provided for in the constitution. 2 हायपर सेंट्रलाइज्ड फेडरल स्ट्रक्चर. फेडरल स्ट्रक्चर नावापुरतं फार रिलक्टंटली ठेवलं गेलं. मी आधीच सांगितलं की फेडरल स्ट्रक्चर आपलं नावापुरतं ठेवलं गेलं, पण इथे पूर्णतः सेंट्रलला जास्त आपला लिनिंग त्याचं सेंटरकडे होतं. म्हणजे सगळे काही पॉवर सेंटरकडे होते. त्यामुळे आपण सेंटर आपण पाहतो की फॉर इन्स्टन्स जस्ट उदाहरणार्थ सांगतो की स्टेटला पूर्ण पोलीस पॉवर होता. म्हणजे लॉ अँड ऑर्डर वगैरे वगैरे स्टेटच्या लिस्टमध्ये आहे. पण आज आपण पाहतो की सेंटरनी हळूहळू सगळे पॉवर्स आपल्याकडे घेऊन आहेत. ते NIA ॲक्ट आला. आणखी आता धरसोड कोणतीही गोष्ट एक टेररिस्ट क्राईमच्या नावाखाली पूर्ण सेंटर कंट्रोल करतं आहे. म्हणजे स्टेटला काही पण उरलेलं नसतंय. तर युनियन लिस्टमध्ये सेंटरचा डॉमिनन्स, रेसिड्युरी पॉवर सगळे सेंटरकडे असतात. नंतर फायनान्शियल कंट्रोल थ्रू फायनान्स कमिशन टॅक्सेशन अँड फायनान्स कमिशन अँड ग्रँट्स. तर याच्यामुळे फायनान्शियल म्हणजे हे सुद्धा सेंटरकडे असतो. ऑल इंडिया सर्व्हिसेसवर कंट्रोल हा सेंटरचा असतो. नंतर आर्टिकल 352, 353, 355, 356 याच्यामुळे सेंटरमधलं सेंटरच्या गव्हर्नमेंटला सेंटर कधीही आपला हे करू शकतो. त्याची गरज मोदींना पडली नाही, पण ते एक प्रावधान आहे जे काँग्रेसच्या जमान्यात बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पहिलं केरळाचं कम्युनिस्ट गव्हर्नमेंट 356 यूज करून नेहरूंनी त्याला बरखास्त केलं होतं. तर त्याचं सुद्धा आपल्याला आठवण द्यायला पाहिजे. मोदी हॅज वेपनाइज्ड ऑल दिस. ओके, गव्हर्नरना त्यांनी एजंट करून सोडलं. आपण त्याची चर्चा केलेली आहे, त्याची सांगण्याची गरज नाही. फिस्कल स्ट्रँग्युलेशन ऑफ अपोजिशन स्टेट. त्यांना पैसे न दिले तर स्टेट आपोआप ते निष्क्रिय होतील. त्याच्यासाठी ते स्टेटला स्विच करतो. सेंट्रल एजन्सी डिप्लॉईड अगेन्स्ट स्टेट गव्हर्नमेंट्स. हे सगळं काही होत आलेलं आहे. तर हे सगळे युनिटरी फीचर्स होते सेंटरमध्ये या आपल्या घटनेमध्ये. सर फेडरेशनचं फक्त डेकोरेशन होतं, त्याच्यामुळे आवरण होतं, पण सगळं काही युनिटरी फीचर्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नमूद आहेत. तिसरं FPTP इलेक्शन सिस्टम. आता ही मी आधी निर्देश केल्याप्रमाणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपली इलेक्शन सिस्टम कशी असायला पाहिजे होती. ते FPTP सिस्टमची जे आपली म्हणजे फर्स्ट पास्ट द पोस्ट याला आपण जी काही इलेक्शन सिस्टम आहे तिला नाव आहे FPTP म्हणजे फर्स्ट पास्ट द पोस्ट. एक जसं
धावण्याच्या शर्यतीत कोणीतरी ती लाईन ओलांडतो आणखी तो जिंकून जातो, तर त्याला मेडल मिळते, बाकीच्यांना काही मिळत नाही. आपल्या ह्याच्यात सेकंड थर्ड वगैरे बक्षिसं असतात, पण या इलेक्शन सिस्टममध्ये ते सुद्धा नाही. एकदा तुम्ही इलेक्शन हरलं की तुम्ही गेले सगळे. आज तुम्ही याचा जायजा घ्या की आधीपासून सुद्धा कोणत्याच पार्टीनं या देशावर 50% जास्त मतांनी रूल केलेलं नाही. अर्थ काय होतो याचा? आपण आपल्याला स्वतःला डेमोक्रेसी समजतो. डेमोक्रेसी म्हणजे लोकांच्या सहमतीचं सहकार. ही सहमती कशी आपण समजणार की ॲटलिस्ट मेजॉरिटी तर पाहिजे. आपण मेजॉरिटीची गोष्ट करतो त्यावेळेस तर ॲटलिस्ट 51-49 असा भाग, तर 49% लोक एनिवे वगळल्या जातात. तर 49 लोकांचं काय, ज्यांनी तुम्हाला मत नाही दिलं ते. पण तीच गोष्ट सोडा, 50पर्यंत कोणीच पोचलेलं नाही. आज मोदी 2014-1924 पर्यंत तर समथिंग लाईक लिटल ओव्हर 1/3%, म्हणजे 24च्या इलेक्शनमध्ये मला वाटतं त्याला 36% काही 36% काहीतरी मिळालं आहे. म्हणजे काय याचा अर्थ 64% लोक आयदर या देशाचे इंडिफरंट होते किंवा त्यांना नाकारलं, असा अर्थ होतो ना. पण ही स्पीक्स फॉर द 1.4 बिलियन पीपल ऑफ द इंडिया. इज इट नॉट अ डायकोटॉमी? हे कोणाला लक्षात यायला नको होतं. तर ही आपल्याला अशी विनोदी काइंड ऑफ डेमोक्रेसी पहिल्यापासून घटनेमध्ये उद्धृत आहे. आणखी ज्यावेळेस घटना लिहिल्या गेली, असं नाही की हा प्रश्न घटनेत उपस्थित झालेला नाही. घटनेत जे काही बरेचसे सन्माननीय लोक होते त्यांनी हा प्रश्न ते लोक ह्याला पर्यायी सिस्टम आहे ते PR. ज्यावेळेस या देशात मॉन्टेग चेम्सफोर्ड रिफॉर्मवाले तेव्हापासून आपल्या देशात निवडणुका आल्या. त्या निवडणुका येताना ज्यावेळेस हे बिल मॉन्टेग चेम्सफोर्ड रिफॉर्मचं बिल सिलेक्ट कमिटीकडे गेलं होतं, तर सिलेक्ट कमिटीने असं रेकमेंड केलं होतं की या भारताची डायव्हर्सिटी लक्षात घेता इथे PR सिस्टमची इम्प्लिमेंटेशनची स्टडी व्हायला पाहिजे. पण कोणीच ती स्टडी केली नाही आणि त्यानंतर ते तसंच भिजत पडलं. त्यानंतर अर्थातच 1935मध्ये हा विषय नव्हता, पण स्वातंत्र्य आल्यानंतर ज्यावेळेस घटना तयार होत होती त्यावेळेस जे काही मोठाले लोक होते त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, पण सगळ्यांना डावलण्यात आलं. ओके, मुसलमानांना पहिल्यांदा आपल्या घटनेत सेपरेट इलेक्टोरेट अँड रिझर्वेशन वगैरे होतं, म्हणजे मायनॉरिटीजना, मुसलमानच नाही सगळ्यांना दिलेलं होतं. तर पार्टिशनच्या परिप्रेक्षात त्यांचं हे रिझर्वेशन त्यांना असं कॅज्युअल करण्यात आलं की तुम्ही सोडून द्या, आणि त्यांनी मान्य केलं. त्यांच्यासुद्धा हिताचं होतं की त्यांनी मान्य केलं, पण त्यांनी असं सांगितलं की त्यांची अपेक्षा होती की ही जी गोष्ट आहे त्यापेक्षा एक PR सिस्टम यायला पाहिजे. निवडणुका जर PR सिस्टम असेल तर त्यांना आशा होती की आमचं प्रतिनिधित्व आपोआप राहील, कारण त्यांचा पक्ष होता आणि त्याप्रमाणे होणार. तर पण अखेर हे पूर्ण काही इग्नोर करण्यात आलं. मी नावं सांगणार नाही, पूर्ण मुसलमानांचे मोठाले नावं आहेत, त्यांनी सगळ्या तऱ्हेचे आर्ग्युमेंट्स कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आहेत, ते ॲक्च्युली वाचायला पाहिजे सगळ्यांनी. आणखी एक थेरॉटिकली व्हेरी कोजिंट आणखी स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स आहेत फॉर PR सिस्टम. जवळपास जे विरोधी होते त्यांचे सगळेच मतं किंवा सगळ्याच शंकाचं निरासन त्यांनी केलेलं होतं, पण तरी झालेलं नाही. तर पटेल, नेहरू यांनी ते दिलं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात DR गाडगीळ, आपले धनंजयराव गाडगीळ, सगळ्यांना नावं माहीत असेल. तर त्यांनी सगळ्यात चांगलं सांगितण्यात आलं की भारताची डायव्हर्सिटीच्या संदर्भात इथे PR सिस्टम आणायला पाहिजे. तीच फक्त सगळ्यांना मतं देत. PR सिस्टम थोडक्यात लोकांना माहीत नसेल, मी PR बोलायला लागलो तर थोडक्यात सांगायचं तर PR सिस्टम असते तिच्यामध्ये कोणाचंही मत वाया जात नाही. या FPTPमध्ये जवळजवळ तुम्ही FPTPमध्ये लोकांच्या मतापेक्षा जे पॉलिटिकल कॉन्टेस्टंट असतात त्यांची स्ट्रॅटेजी महत्त्वाची ठरते. ते कसे काय करू शकतात, कारण मी आपले डमी उमेदवार हे करून 9 मतं सगळ्यांना देऊन आम्ही जवळजवळ 10-11% मतानं सुद्धा या देशावर राज्य करू शकतो. ती स्ट्रॅटेजी अशी हे करू शकते. म्हणजे थेरॉटिकली देर इज नो मिनिमम लिमिट दॅट अ रुलिंग पार्टी शुड सिक्युअर दॅट मच वोट्स, ओके, टू विन द इलेक्शन.
इथे पी आर सिस्टममध्ये कोणतंच मत, बाकीचे सगळे मतं वाया जाणार. तुम्ही असं ज्यावेळेस मी म्हणालो तर 90% मतं वाया जाऊ शकतात. आणखी 10%चा मतं मिळवणारा पक्ष म्हणतो की मी सत्ता करणार. तर हे असं होत राहतं. पी आर सिस्टमचं एक सद्गुण हा आहे की तिथे कोणाचंही मत वाया जाणार नाही. तिथे जितके काही लोक आहेत त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं प्रतिनिधित्व तिथे आपल्या लेजिस्लेचरमध्ये त्यांना मिळणार असं असते. असं कल्पना करा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की पी आर सिस्टम ही एक कस्टमायझेबल पद्धती आहे. इथे पी आर सिस्टम नाही आहे. पी आर सिस्टमचे बरेचसे असे प्रकार आहेत जे आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार हे करू शकतो, आपण आर्टिक्युलेट करू शकतो किंवा डिझाईन करू शकतो. आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या टेक्नॉलॉजीला उपयोग करून जे आता अस्तित्वात पी आर सिस्टम्स आहे त्याच्यापेक्षा आपण खूप सुदृढ पी आर सिस्टम आपल्या देशासाठी तयार करू शकतो. ओके, पण हे सगळ्या गोष्टीचं तर अशी ती पी आर सिस्टम असते. असं धरून चालला की पार्ट्या आहेत, काँग्रेस पक्ष आहे किंवा BJP आहे किंवा किती पार्ट्या असू द्या, नंतर त्या पक्षांना जेवढं काही ॲक्च्युली पक्ष जे असतात त्यांना थोडीशी अहम मान्यता येते पी आर सिस्टममध्ये. त्यांना लोक मतं देतात असं काही नाही आहे. मी सोपं करून सांगण्याकरता असं सांगतो की पार्ट्यांना असं समजा की पार्ट्यांना मतं देतात. तर मोदींना समजा 37% मिळाले, तर काँग्रेसना समजा 2च पार्ट्याची गोष्ट करतो तर 63 मिळाले. तर तिथे कोणालाही असो, काँग्रेस पार्टी असो की डझनभर पार्ट्या असो, हे 63% मतं त्या डझनभर पार्ट्यांचे झाले. तर ते 63% पार्लमेंटमध्ये त्यांचंसुद्धा प्रतिनिधित्व असतं. BJPला 37% एक बहुसंख्य मेंबरशिप असणारा पक्ष म्हणून सत्तेवर असतं BJP. ओके, पण त्याला विरोध करणारे 63% पार्लमेंटमध्ये असते. हे जे झालं ते कधी घडू शकलं नसतं. नंतर धनंजयराव गाडगीळनी आणखी एक चांगला मुद्दा उपस्थित केला, तो हा की हे रिझर्वेशन वगैरे आपण गोष्टी करतो त्यापेक्षा हे पी आर सिस्टम सहजपणे त्यांना प्रतिनिधित्व देते. तुम्हाला कल्पना असेल बाबासाहेब वाचल्यानंतर की बाबासाहेबांनी आपलं जीवनमरणाची लढ, म्हणजे त्यांच्यासमोर एक जीवनमरणाचा प्रश्न होता की दलितांना प्रतिनिधित्व घेणं, आणि त्याच्यासाठी त्यांनी जीवनभर लढा दिला. ही पी आर सिस्टम आली असती तर त्या लढण्याची काहीही गरज नव्हती. ते आपोआप मिळालं असतं, कारण दलितांची एक पार्टी असते किंवा कोणत्याही स्वरूपात ह्या लोकांना तिथे प्रतिनिधित्व आपोआप मिळालं असतं. तर ही अशी एक पी आर सिस्टम आहे, त्याची मी गोष्ट करत आहे. ते एक ऑल्टरनेटिव्ह होतं या गोष्टी. धनंजयराव गाडगीळ म्हणाले त्यावेळेस, त्यांनी याच्यासाठी आर्ग्युमेंट केलं, त्यानंतर म्हणाले की मला नाही वाटत की काँग्रेसचे जे सत्ताधारी लोक आहे यांना हे अपील होईल आणि ते मान्य करतील. कारण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की काँग्रेसला एक स्ट्रॉंग सेंटर आणि सिंगल पार्टी गव्हर्नमेंट पाहिजे आहे. पार्टिशनचे संदर्भ देतात की पार्टिशनमुळे आपल्या देशाची परिस्थिती जरा नाजूक झालेली होती, त्या संदर्भात असं काही घडणं, असं काही म्हणणं साहजिक होतं. ते असं झालेलं आहे. 4th or 5th, वीक इन्स्टिट्यूशनल इंडिपेंडन्स बाय डिझाईन. त्या इन्स्टिट्यूशन्स आहेत आपल्या, ह्यांचं जे डिझाईन असतं ते सुद्धा घटनेमध्ये तेवढं काही स्ट्रॉंग केलेलं नाही. त्यामुळे सगळ्या म्हणजे पत्त्याचे कॅसल्स असतात ना, त्याप्रमाणे हे सगळे ढासळताना आपल्याला दिसतात. बिकॉज प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये एक्झिक्युटिव्हला एक डीप एंट्रेंच पॉईंट मिळतो, आणि त्यामुळे तो ॲक्च्युली त्याला पोखरून टाकू शकतो. तर हे सगळं काही घटनेत हे केलेलं आहे. जशी इलेक्शन कमिशन आहे, त्याची अपॉइंटमेंट प्रोसेस, किंवा CBIवर एक्झिक्युटिव्ह कंट्रोल असणं, गव्हर्नमेंट अपॉइंटेड अँड रिमुवेबल ऑफ नाही गव्हर्नन्सचं अपॉइंटमेंट असतो किंवा त्यांचं रिमूव्ह करणं सगळं काही सेंटरच्या हातात असते. अटर्नी जनरल त्याच्यावर डिपेंडंट असतो. नंतर नो एंट्री इन सिव्हिल सर्व्हिस ऑटोनॉमी, सिव्हिल सर्व्हिसला काही तशी स्वतःची ऑटोनॉमी नसते, हे सगळं काही डिपेंड करतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 6 ऑर्डिनन्स पॉवर
आर्टिकल 123 प्रमाणे सेंट्रलला ज्यावेळेस पार्लमेंट सेशनमध्ये नसते त्यावेळेस ऑर्डिनन्स पॉवर असतो, ते कानून घेऊ शकतात आणि त्यानंतर मग 6 महिन्यानंतर त्याला व्हॅलिडेट करता येते. पण हे ऑर्डिनन्सेस आहे त्याला कितीही रिन्यू करता येते, त्याला पण लिमिट दिलेली नाही. हे असं चालू असतं त्याच्यात काहीतरी फेरबदल करा, आणखी तुम्ही ती प्रोव्हिजन डावला, आणि याचा पुरेपूर उपयोग मोदींनी मागच्या 11 वर्षात केलेला आपल्याला दिसून पडेल. नेक्स्ट आहे अँटी डिफेक्शन लॉ, म्हणजे 52nd अमेंडमेंट 1985मध्ये जे आपलं अँटी डिफेक्शन लॉ आलं, त्याच्यामुळे MP MLA वगैरे झाले हे पार्ट्यांचे कॅटल झालेले आहेत. त्यांना स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह जो भूमिका होती लेजिस्लेचरमध्ये बोलण्याची वगैरे ती उरलेली नाही. मी जरा आटोपता घेतो. ज्युडिशियरीज अपॉइंटमेंट स्ट्रक्चर आपण पाहिलंच आहे, ते सांगण्याची गरज नाही की ज्युडिशियरीची अपॉइंटमेंट स्ट्रक्चर आहे ते पूर्ण सरकारच्या हातात असते. तर त्यामुळे आपण परत ज्युडिशियरीला इंडिपेंडंट असण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही. आणि हे सगळं काही ह्या जे लूप होल्स आहेत मोदींनी फक्त त्याला जास्ती प्रमाणात म्हणजे एक्सप्लॉइट केलेले आहेत. इमर्जन्सी पॉवर्स आर्किटेक्चर म्हणजे पूर्ण काही देशाच्या सिक्युरिटीच्या नावाखाली काहीही आपण करू शकतो, असं प्रत्येक गोष्टीत देशाची सिक्युरिटीला धोका आहे. म्हणजे हा देश म्हणजे एक काहीतरी सॉफ्ट टॉय आहे, कोणीतरी घेऊन जाईल असं सगळं. म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्येचा हा देश आहे, न्यूक्लिअर पॉवर देश आहे, आणि याला नेहमी सिक्युरिटीचं थ्रेट म्हणून लोक म्हणजे काहीतरी करतात. तर त्यामुळे असे लेजिस्लेचर लाईक UAPAचे लॉ आणले आहेत, NSA येतच आहेत. म्हणजे आपण भूतकाळात बोलायची गरज नाही, हे कंटिन्युटी आहे, कंटिन्युअस टेन्समध्ये बोलावं लागेल. हे सगळं काय होत आहे. सेडिशन आता गेला पण नावापुरता, पण ते दुसऱ्या तऱ्हेनं ते पूर्ण सेडिशनच्या बाप आलेला आहे. सो दीज ऑल थिंग्स आर गोइंग ऑन. ठीक आहे. दिस इज सफिशियंट टू गिव्ह यू द इम्प्रेशन दॅट जे काही मोदींनी केलं आहे त्याचं मूळ ॲक्च्युली घटनेत आहे. आणि ह्या संविधानाच्या दिवशी आपल्याला उत्सव साजरा करताना आपल्याला हे पण लक्षात यायला पाहिजे की ह्याला काहीतरी म्हणजे काहीतरी आपलं बिघडलं होतं, काहीतरी देर इज अ फ्लॉ इन दॅट, अँड इन एव्हरीवेअर यू हॅव टू सी द फ्लॉ. आपण ज्यावेळेस आयकॉनाइज करतो कोणाला किंवा आपण काहीतरी माणूस असो इव्हेंट असो काहीही करतो, त्याच्या मागचे जे प्रश्न आहेत त्या उत्सवामागे मारल्या जातात, ह्याचं आपल्याला भान असायला पाहिजे. तर कारण ज्यावेळेस आपण आयकॉनाइज करतो त्याला अहमान्यता असते, कारण तो आपला नशीब ठरवतो. तर त्यामुळे आपण आपलं नशीब गहाण नाही ठेवू शकत कोणाकडे. तर त्यामुळे असं आपल्याला वाटायला पाहिजे की ह्या गोष्टी ठीक आहेत की आपल्या सगळ्याच ज्या म्हणजे आपल्या आधी थोर माणसं होऊन गेले त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, आजच्या जगाच्या म्हणजे आपल्या देशाच्या निर्मितीत किंवा आपल्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे आपली कृतज्ञता ही गोष्ट आहे, कृतज्ञता पाळणं ही एक गोष्ट आहे. पण त्यांना पूर्ण काही आपण सगळं काही आपण देऊ किंवा त्याच्या फक्त लोटांगण घालत बसू असा अर्थ होत नाही त्याच्यापासून. तर त्यामुळे आपण ह्या दिवशी जर आपण संविधान दिवस पाळत आहोत तर त्यावेळेस आपल्याला ह्याची सुद्धा नितांत गरज आहे. आणि जे काही आपल्या भोवताल घडत आहे त्याच्या संदर्भात तर जास्त गरज आहे की ह्या अंतर्मुख होऊन या संविधानात काय काय फ्लॉज होते त्यांना आपण कसं काय आपण हे करू ह्याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. खूप झालं. तर ओके म्हणू द्या त्यांना काय तर सांगू परत. PR एक सिंपल सिस्टीममध्ये सांगतो की समजा आता आपल्याजवळ 4-5 पार्ट्या आहेत. BJP आहे, काँग्रेस आहे, आणखी वंचित बहुजन आघाडी आहे. ओके, लक्षात येण्यासाठी. तर ह्या पार्ट्या समजा लोकांना मतं द्यायला सांगितल्या तर मतं किती मिळतील? BJPला 37% मिळाले, काँग्रेसला मिळाले समजा 50%, आणखी वंचितला मिळाले बाकीचे. ओके.
तर PR सिस्टम काय करेल की 37% BJPचे रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंटमध्ये बोलावतील, म्हणजे पार्टीला नॉमिनेट करायला सांगतील. ह्याला एक नाव आहे पार्टी लिस्ट सिस्टम, की पार्टी पहिल्यांदा मग जाहीर करते लोकांसमोर की हे आमचे उमेदवार आहेत, हे आमचे उमेदवार आहेत. या दलितांचे एवढे असतील, मुसलमानांचे एवढे असतील, हे सांगायची गरज नाही, पण ते त्या तऱ्हेनं पार्टी लिस्ट करेल. त्या लिस्टकडे आणखी पार्टी मॅनिफेस्टो जे लोकांसमोर पेश करेल ना, त्यानुसार लोकांना मग त्यांचं त्या बेसिसवर लोक ठरवतील की ही पार्टीला मतं द्यायचं की नाही. त्याप्रमाणे लोकांनी मतं दिले, जे सांगितले मी, 50%, 37%, 50% आणखी बाकीचे. तर मग हे झाल्यानंतर मग ती पार्टी एका आधी ठरल्याप्रमाणे ती माणसं त्या पार्लमेंटमध्ये पाठवेल. म्हणजे ती माणसं आहेत ते पार्टीचे उमेदवार असतील आणखी त्याप्रमाणे. तर होतं काय की कोणत्याही वेळेस कोणाचंच मत एक वाया गेलेलं नसेल, जे सगळं काही वाया जाते FPTP सिस्टममध्ये, आजच्या सिस्टममध्ये. आणखी दुसरी गोष्ट आहे, सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळेल. कोणी आदिवासी असो, कुठला तळागाळातला माणूस असो, त्यांना मत दिलेलं आहे, त्या प्रत्येकाला तिथे प्रतिनिधित्व आहे, त्याचा तो माणूस आहे तिथे. हे अशा तऱ्हेचं. आणि मी ज्या आधी सांगितलं होतं की ही जी पद्धत आहे हीच एक पद्धत नाही, तर ही पद्धत आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला कस्टमाइज करता येते, की आमची परिस्थिती अशी आहे, हा प्रश्न आहे आमच्यासमोर, आमच्या लोकांचं घडण अशी आहे, तर त्याप्रमाणे आपण ती डिझाईन करू शकतो. म्हणजे जे एक्सपर्ट्स असतात त्यांना आपण देऊ शकतो की याला डिझाईन करून दे बा. आजकाल मी निर्देश केला की टेक्नॉलॉजी वगैरे, टेक्नॉलॉजीमुळे एकदम ॲटोमाइज, म्हणजे इंडिव्हिज्युअलच्या थरावर जाऊन आपण हे करू शकतो की तुझं काय मत आहे, कोणत्या प्रश्नावर कोणतं मत आहे वगैरे वगैरे ठरवून. तर ही PR सिस्टम आहे. आपण ही PR सिस्टम घ्यायला पाहिजे होती, कारण सगळ्या जगात जर एखादा देश असेल ज्याला PR सिस्टमची गरज होती तर फक्त भारत आहे. पण नाही, आपण डावललं सगळं. ओके, धन्यवाद.